भारतासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण भारत पुन्हा एकदा चंद्रावर पाय ठेवण्यासाठी सज्ज झालेला आहे. भारतासह संपूर्ण जगाचं ज्या मोहिमेकडे लक्ष लागलेलं आहे ती म्हणजे चंद्रयान-3 मोहीम. याच्यासाठी आता काउंटडाऊन देखील सुरू झालेला आहे. या मोहिमेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सायंटिस्ट बोकील मॅडम आहेत. मॅडम, आजचा दिवस भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. काउंटडाऊन देखील सुरू झालेला आहे. कशा पद्धतीने तुम्ही या चंद्रयान-3 मोहिमेकडे पाहता? इस्रोची ही लुनार एक्सप्लोरेशनची तिसरी मिशन आहे आणि चंद्रयान-1ने पाण्याचा शोध लावला होता, H2O अँड OH हायड्रॉक्सिल मॉलिक्यूल. तो एक मोठा माइलस्टोन होता आपल्यासाठी. आणि चंद्रयान-2 हे 5 वर्षांपूर्वी जेव्हा घडलं तर 7 सप्टेंबर 2019मध्ये त्याचं लँडिंग आपल्याला सॉफ्ट लँडिंग जसं करायचं होतं तसं झालं नाही. थोडं हार्ड लँडिंग आणि मग तो क्रॅश झाला लुनार मॉड्यूल विक्रम नावाचा, आणि त्यामुळे तो प्रज्ञान रोवर बाहेर आला नाही. पण आता पॅन्डेमिक नंतर खूप वर्षांनंतर आता ही मोठी मोहीम आता भारत करतं आणि वी आर ऑल लुकिंग ॲट इट विथ क्युरिओसिटी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्राच्या साऊथ पोल म्हणजे दक्षिण ध्रुवजवळ आजपर्यंत कोणालाच यश मिळालेलं नाही आहे. ते करायला चाललो आहे आपण. आणि आज LVM-3 नावाच्या या रॉकेट लॉन्चरने प्रक्षेपण होणार आहे. GSLVचंच हे एक मॉडिफाईड व्हर्शन आहे. 3 स्टेजेसचं रॉकेट आहे. हा भाग अतिशय क्रुशल आणि महत्त्वाचा आहे. तर फर्स्ट भाग जो आहे, फर्स्ट स्टेज, सॉलिड रॉकेट बूस्टर्स असतात, पॉवरफुल इंजिन्स असतात आणि हे महाशक्तिशाली रॉकेट आहे. एकतर ह्याचं यश म्हणजे 100% सक्सेस आहे आणि इट इज कॉल्ड इस्रोज रिलायबल वर्कफोर्स और वर्क हॉर्स. आणि हे आज प्रक्षेपण इंटेंडेड ऑर्बिटवर म्हणजे 36,000 किलोमीटरवर गेल्यानंतर मग ते यान त्याच्या प्रवासावर जाईल. तर आजचं हे क्रुशियल आहे. आणि फर्स्ट स्टेज सॉलिड बूस्टर्स असतात आणि 3 मिनिटात तो इतक्या उंचीवर बूस्ट करतो कारण खूप पॉवरफुल इंजिन्स असतात. मग LVM-3 रॉकेटच्या सेकंड स्टेजमध्ये लिक्विड प्रपल्शन असतं आणि विकास इंजिन्स आहेत, 2 ट्विन विकास इंजिन्स. तर त्याला लिक्विड फ्युअल किंवा इंधन असतं. आणि मग थर्ड स्टेज जो अतिशय महत्त्वाचा क्रुशल आहे तो आहे क्रायोजेनिक. आणि हे 16 ते 17 मिनिटात हा प्रक्षेपणचा पाठ संपतो. पण नंतरचा जो भाग असतो तो त्याच्या प्रवासाला आणि ऑटोमॅटिक किंवा कम्प्युटराइज्ड आणि असा असतो. मग यान त्याच्या इंटेंडेड ऑर्बिटवर जातो. मॅडम, त्याचबरोबर आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल की किती दिवस लागतात, म्हणजे अर्थात आज लॉन्च झाल्यानंतर चंद्रावर पोहोचण्यासाठी किती दिवस लागतील, कशा पद्धतीने या लँडिंग असणार आहे तिथं? आज प्रक्षेपण झाल्यानंतर, लॉन्चिंग झाल्यानंतर तो लिओ ऑर्बिट सारखाच म्हणजे त्याला म्हणतात जिओसिन्क्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट अशा 36,000 किलोमीटर उंचीवर जाईल. आणि त्यानंतर पृथ्वीच्याच ऑर्बिटमध्ये तो मॅन्युव्हरिंग करणार आहे. असे 5 वेळेला ऑर्बिट किंवा पृथ्वीच्या भोवती तो रिव्हॉल्व्ह होऊन मग लुनार ट्रान्सफर ऑर्बिट म्हणजे पृथ्वीच्या ऑर्बिट कक्षेतून बाहेर जाऊन लुनार म्हणजे चंद्राच्या याच्यामध्ये ऑर्बिटमध्ये पोचेल. तर 3,84,000 किलोमीटर्स इतका डिस्टन्स आहे अर्थ अँड मूनचा. तर हा फार क्रुशियल असतो ही स्टेजसुद्धा. आणि मग नंतर तो चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर त्याला म्हणतात लुनार ऑर्बिट इन्सर्शन. आणि त्यानंतर प्रपल्शन मॉड्यूल जो मेन पार्ट आहे चंद्रयान-3 मिशनचा, त्याच्यामध्ये आत विक्रम लँडर आहे, तर लुनार मॉड्यूल आहे तो. आणि मग ते ओपन झाल्यानंतर तो स्लोली अँड प्रॉपरली तो सॉफ्ट लँडिंग करणार आहे साऊथ पोलजवळ. आणि मग तो हे सगळं 40-41 दिवसानंतर म्हणजे 23 ऑगस्ट इज द इंटेंडेड डेट ऑफ सॉफ्ट लँडिंग. आणि साऊथ पोल दक्षिण ध्रुवजवळ तो सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर तो सक्सेसफुली लँड झाल्यानंतर काही मिनिटानंतर प्रज्ञान नावाचा एक रोबोटिक रोवर हा बाहेर पडणार आहे. तर लुनार मॉड्यूल विक्रम लँडरचे 4 पाय आहेत. तर तो सॉफ्ट लँडिंग जेव्हा करेल म्हणजे तो बॅलन्स करून व्यवस्थित लँडिंग जेव्हा होईल, सो वी विल क्रिएट हिस्ट्री. कारण हे ऐतिहासिक का असेल तर आजपर्यंत चंद्रावर
डार्क साईड म्हणजे तो अंधारात असतो परमनंटली भाग, तिथे फक्त चायनाचा चँगे हे लँड झालेला होता. पण साऊथ पोलवर मागच्या काही महिन्यांपूर्वी हकुतो नावाचा जॅपनीज मॉड्यूल फेल गेला. म्हणजे त्याचे क्रॅश झाले, पार्ट्स आणि डॅमेज झाले. आणि काही वर्षांपूर्वी 3 ते 4 वर्षापूर्वी इस्रायल देखील फेल झाले, कारण पॅराशिट नावाची त्यांची सुद्धा लँडरची मॉड्यूल फेल गेला तो. मॅडम, जसं तुम्ही सांगताय की इतर देशांनी सुद्धा प्रयत्न केलं या साईडला लँड करण्याचं, मात्र सॉफ्ट लँडिंग कुणाची होऊ शकलेली नाही. आज भारताकडून ही जर लँड झालं तर काय तिथं नवीन मिळू शकतं? कशा पद्धतीने देशासाठी, संपूर्ण जगासाठी हे एक महत्त्वाचं लँडिंग असेल? राईट, दिस इज अ व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. कारण 40 दिवसांनंतर जेव्हा लँडिंगची तयारी होईल तर त्याला एअर ब्रेकिंग करून आता आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनपेक्षा चंद्रावरच्या गुरुत्वाकर्षणमध्ये फरक आहे, कमी आहे. इट इज 1/6 दॅट ऑफ अर्थ. आणि मग तो सगळा विचार करून सायंटिस्ट अँड इंजिनियर्स हॅव कम अप विथ अ ग्रेट म्हणजे फुल प्रूफ. मागच्या वेळेला चुकलं तर ते सगळ्या त्या चुकी दुरुस्त करून हे आता यान तयार केलेलं आहे. सो वी आर वेटिंग फॉर इट. तर तुम्ही म्हणताय तसे 3 ते 4 देशांनी प्रयत्न केला. आणि साऊथ पोल का, तर सगळे अपोलो मिशन नासाचे आणि रशियाचे काही फेल गेले आणि इतर देशांनी मधल्या भागात इक्वेटोरियल रिजनमध्ये चंद्रावर लँड केलेला आहे. पण साऊथ पोलजवळ खूप गोष्टी आहेत म्हणजे ज्या एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत. सो वी आर गोइंग टू डू नॉट ओन्ली सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल डेमॉन्स्ट्रेशन. आपल्याला हे जगाला दाखवायचं आहे, स्वतःसाठी आहे, मोस्ट इम्पॉर्टंटली टू डेमॉन्स्ट्रेट एंड टू एंड कॅपेबिलिटी ऑफ इंडिया. म्हणजे ही टेक्नॉलॉजिकल फीट किंवा एक मोठी अचिव्हमेंट असेल. आणि ते केल्यानंतर सॉफ्ट लँडिंग प्रॉपर झाल्यानंतर जे शोध लागतील ते खूप महत्त्वाचे असतील विज्ञानच्या दृष्टिकोनातून. आणि सायंटिफिक पेलोड्स आहेत, म्हणजे एक्सपेरिमेंट तिथे प्रयोग करणार आहे. तर रोवरवर पण पेलोड्स आहेत, सायंटिफिक पेलोड, आणि तसेच लुनार मॉड्यूलवर आणि एक प्रॉपल्शन मॉड्यूलवर जे यंत्र आहे ते पृथ्वीवरच्या ॲटमॉस्फिअर आणि हॅबिटेबिलिटीवर अभ्यास करणार. आणि साऊथ पोलवर गेल्यानंतर एकतर ते हायलँड्स आहेत आणि मग खाली क्रेटर जो खड्डा आहे इट इज परमनंटली डार्क, म्हणजे अंधारात आहे इतके वर्ष, मिलियन्स ऑफ इयर्स. आणि चंद्रावर काही मेटल आयॉन्स आहेत, म्हणजे आयर्न, टायटेनियम आणि पोटॅशियम, कॅल्शियम, म्हणजे मेटल्स, नॉन मेटल्स. आणि हे सगळे महत्त्वाचे आहेत. आणि त्यातल्या त्यात हेलियम-3 हा आयसोटोप जर सापडला तर न्यूक्लिअर पॉवर जनरेशन आपण करू शकतो. तर फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यूने आता भविष्य काळात काय होणार आहे, नॉट ओन्ली इंडिया बट नासा ऑल्सो इज लुकिंग फॉरवर्ड फॉर आर्टेमिस 1, 2, 3 मिशन्स. तर तिथे मॅन मिशन जेव्हा पाठवतील त्याच स्पॉटजवळ साधारण आपण ऐटकन बेसिनजवळ लँड करतोय. तर जर ते आपल्याला सक्सेसफुली करता आलं तर नासा देखील आपल्याकडे बघत आहे, वाट पाहतात की इफ दे गेट सक्सेसफुल डेटा अँड इन्फॉर्मेशन आपल्या या मिशनमधून ते सुद्धा खूप गोष्टी शिकतील. तर अशा या गोष्टी आहेत. आणि सोलार सिस्टम आपली जेव्हा फॉर्म झाली सूर्यमालेच्या निर्माण, म्हणजे त्यावेळेपासून काही गोष्टी मिस्ट्रीज तिथे दबलेल्या आहेत. त्यामुळे साऊथ पोलजवळ सायंटिफिक दृष्टिकोनातून खूप गोष्टी उलगडणार आहेत आणि मेनी मिस्ट्रीज आर गोइंग टू बी अनफोल्डेड. आणि सिक्रेट्स किंवा ज्या आजपर्यंत ज्याचा शोध लागलेलाच नाही आहे तो आपण करणार आहोत. देअरफॉर इट इज इम्पॉर्टंट फॉर इंडिया, म्हणजे इस्रो, आणि नॉट ओन्ली फॉर अस पण सगळ्या जगातल्या स्पेस एजन्सीज वाट बघत आहेत. अँड वी विल बी द फर्स्ट स्पेस एजन्सी, इस्रो विल बी द फर्स्ट टू डू सॉफ्ट लँडिंग सक्सेसफुली. मॅडम, एकदा हे लँड झाल्यानंतर, यशस्वी लँडिंग त्या ठिकाणी झाल्यानंतर किती दिवस हा सगळा अभ्यास तिथं चालणार आहे? जो आपण एक रोवर तिथं लँड करणार आहोत, हा किती दिवस अभ्यास करतो आणि याच्यासाठी किती सायंटिस्ट त्याच्यावर अभ्यास करत असतात? रात्रदिवस ते मेहनत करत असतीलच. एक तर चांद्रयान-2 जर आपण म्हणू शकतो की पार्शियल सक्सेस, पार्शियल फेलियर, कारण ऑर्बिटरने त्याचं काम केलं. इट फार एक्सेल्ड मोर दॅन इट्स कॅपेबिलिटीज अँड एक्सपेक्टेशन्स इनफॅक्ट. पण जेव्हा ते लँडिंग, सॉफ्ट लँडिंग झालं नाही तेव्हा इवन चेअरमन इस्रो त्यावेळेचे डॉक्टर
सिवन सर वॉज अ बिट डिसहार्टन्ड आणि श्री मोदीजीने त्यांना इन्स्पायर केलं, मोटिवेट केलं की देर इज नेक्स्ट टाईम. आणि मग आताचे चेअरमन डॉक्टर सोमनाथ सर, चेअरमन इस्रो, ही अँड हिज एक्सपर्ट टीम, सायंटिस्ट आणि इंजिनियर्स हे रात्रंदिवस काम करत आहेत. गेले 4 वर्ष खूप मेहनत घेतलेली आहे आणि हे रॉकेटचे पार्ट्स, सगळे स्टेजेस आणि त्याचं इंधन सगळं आपण मेक इन इंडिया म्हणजे भारतात आणि त्यातल्या त्यात इस्रोमध्येच हे सगळं बनवतात. आणि पेलोड जे आहेत म्हणजे सॅटेलाइट्स, टेलिकम्युनिकेशन, रिलेज आणि त्याचे इन्स्ट्रुमेंट्स आणि पार्ट्स ते इस्रोच्या सॅटेलाइट ॲप्लिकेशन सेंटर अहमदाबादमध्ये बनवलेलं आहे. आणि हे लक्षात घ्यायला पाहिजे की मेक इन इंडिया ही आता आपली जी मुवमेंट आहे हे सगळं आपण खरंच सज्ज झालो आपण. अँड दिस इज संपूर्ण स्वदेशी होम ग्रोन टेक्नॉलॉजी कन्सेप्ट टू राईट फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड टू एंड. त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता न्यू स्पेस पॉलिसी जी, हे नवीन धोरण जे आलेलं आहे आणि हे आपण आधीपासून इम्प्लिमेंट करत होतो बट इट हॅज कम इन टू एक्झिस्टन्स रिसेंटली. तर आपण ॲज मेनी एज 400 to 500 स्टार्टअप्स इन्क्युबेट करून त्यांना इकोसिस्टम तयार करून इस्रोने काय केलेलं आहे, काही पार्ट्स प्रायव्हेट कंपनीजकडून, यंग इंजिनियर्स, सायंटिस्टकडून बनवून घेतलेलं आहे. सो ही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपले यंग आता हे इंजिनियर्स, सायंटिस्ट बाहेर न जाता, ब्रेन ड्रेन न होता आता इथेच राहून ते करतात, कारण छान अपॉर्च्युनिटीज आणि ही खूप महत्त्वाची मोठी संधी आहे. प्रत्येकासाठी जसं तुम्ही म्हणताय की मेक इन इंडियाला देखील इथं साथ दिली जाते. एक खूप प्राऊड मुवमेंट आहे खरं तर. येस, एक्झॅक्टली. आणि एकच पेलोड नासाचा सोडला तर बाकी सगळं इथेच बनवलेलं आहे आणि आपलंच आहे, आपल्याच इंजिनियर्स, सायंटिस्ट आणि अख्ख्या टीम. म्हणजे इट इज नॉट जस्ट इंजिनियर्स, सायंटिस्ट, द एंटायर एंड टू एंड टीम ऑफ आणि बॅक एंडमध्ये काम करणारे इस्रोचे लोक डेडिकेशनने करतात. सो वी शुड सल्यूट द स्पिरिट अँड डेडिकेशन ऑफ इस्रो. आणि पॅन्डेमिकच्या नंतर ही महत्त्वाची आणि मोठी मोहीम आहे. सो वी आर ऑल गिअरिंग अप. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 615 crore रुपीज याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. सो वी आर लुकिंग ॲट इट विथ ग्रेट होप अँड एक्सपेक्टेशन्स. आणि त्यामुळे आजचं हे लॉन्चिंग म्हणजे प्रक्षेपणचा भाग अतिशय क्रुशियल आणि महत्त्वाचा आहे. मॅडम जसं म्हणतायत की फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागलेलं आहे, चंद्रयान 3. आणि आपण बघतोय की काही काउंटडाऊन देखील सुरू झालेला आहे. आणि जर यशस्वी लँडिंग झाली तर भारतासाठी एक खूप मोठा यश असेल आणि संपूर्ण जगाचं भारताकडं बघण्याचं जे दृष्टिकोन आहे ते देखील बदलणार आहे. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.